तर नागपूरमध्ये नवनिर्वाचित आमदार आणि मंत्र्यांचा सत्कार सोहळा पार पडला। भाजपाकडून विदर्भातील आमदार आणि मंत्र्यांचा सत्कार करण्यात आलेला होता। यावेळी भाषणादरम्यान बोलताना फडणवीसांनी राजकारण आणि भाजपमध्ये येण्याचा किस्सा देखील सांगितला। म्हणजे कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं। 11व्या वर्गात गेलो तर विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं आणि असं ठरवलं होतं की विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, वकिलीचं शिक्षण घ्यायचं आणि वकिली करायची आणि अर्थातच विचार परिवारामध्ये दीर्घकाळ काम करायचं अशा प्रकारची अपेक्षा ठेवून त्या काळात काम करत होतो। 12वी पास झालो, लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि वडिलांचा मृत्यू झाला। त्यानंतरही विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, पूर्णवेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो। एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांतमंत्री सुनीलजी आंबेकर यांनी, आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झाला आहे की उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे। मी त्यांच्याशी भांडलो। मी म्हटलं मला राजकारणात जायचंच नाही, मला विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे। मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे। त्यांना सांगितलं की विलासजी, मला राजकारणात कामच करायचं नाही आहे, तू स्वयंसेवक आहेस। एकदा आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की त्यानंतर त्याच्यात प्रश्न विचारायचे नसतात। उद्यापासनं भारतीय जनता पक्षाचं काम सुरू कर आणि दुसऱ्या दिवशीपासनं भाजपचं काम मी सुरू केलं।